पावसाने रात्रभर थैमान घातल्यानंतर थोडीशी उघडीप घेतली होती. आम्ही सकाळीच दुर्गेश्वर रायगडाला भेट देण्यासाठी रूममधून बाहेर पडलो होतो. त्याचबरोबर थोडंसं ताजंतवानं वाटण्यासाठी आम्ही एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबलो. बाहेर थंडगार वातावरण आणि गरमागरम चहा पिण्याची मजा काही औरच असते. आमच्या ग्रुपमध्ये लहान मुलांची संख्या जास्त असल्यामुळे आम्ही रोपवेने जाण्याचं ठरवलं. रोपवेला तिकीट काढण्यासाठी तिथे माहिती भरावी लागते. आमच्या ग्रुपला एकत्र जमवून लहानांची आणि मोठ्यांची संख्या किती हे कन्फर्म करून आम्ही तिकीट काढण्यासाठी गेलो. तिकीट काउंटरवर जाण्यासाठी सगळ्यांची गरज नसते, त्यामुळे बाकीचे वेटिंगला असे बसलेले असतात. मग काही त्यांनी आमच्याकडून एक फॉर्म भरून घेतला आणि मग आम्हाला तिकीट दिली. तिकीट काढल्यानंतर आम्हाला आतमध्ये एंट्री मिळाली आणि जिथे रोपवे येतात त्या दिशेने आम्ही निघालो. रोपवेच्या दिशेने जाताना आपल्याला एक छोटेखानी म्युझियम पाहायला मिळतं, ज्यामध्ये रायगडाची सर्व माहिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर अत्यंत दुर्मिळ अशी छायाचित्रे देखील आपल्याला तिथे पाहायला मिळतात. अखेर आम्ही रोपवेच्या तिथे रोपवे येण्याची वाट पाहत बसलो. आता रोपवे आल्यानंतर सगळ्यांनी फटाफट आपल्या जागा फिक्स करून घेतल्या. मग काय, रोपवे उंच आकाशात रायगडाकडे भिरकावू लागले. गर्द धुके असल्यामुळे खालचा देखावा न भूतो न भविष्यती असाच झाला होता. आता सगळ्यांनाच रोपवेमध्ये बसायला आवडतच असं नाही, काही जणांना भीती देखील वाटते. आता रायगडाची माहिती काय 1-2 व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी मला नक्की फॉलो करा.